बघा आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहे EABD. ठीक आहे, इकॉनॉमिक अनालिसिस फॉर बिझनेस डिसिजन्स. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, आपल्याला 50 मार्क्सचा पेपर येतो याला पण सिमिलरली युनिव्हर्सिटीचा. ठीक आहे, यामध्ये फक्त टेक्निकल कन्सेप्ट्स आहेत काही. ठीक आहे, ते टेक्निकल कन्सेप्ट्स आपण खूप इझी वेने बघणारच आहोत. ठीक आहे, हे माझं इंट्रोडक्शन आहे आणि हे आपलं सिलेबस. ठीक आहे, व्हॉट इज द सिलेबस. ठीक आहे, सिलेबसमध्ये आपल्याला काय काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे आपल्याला मॅनेजरियल इकॉनॉमिक्स. ठीक आहे, फर्स्ट युनिट आहे. सेकंड आहे युटिलिटी अँड डिमांड ॲनालिसिस आहे. देन थर्ड युनिट आहे आपलं मार्केट इक्विलिब्रियम आणि सप्लाय. ठीक आहे, सप्लाय अँड मार्केट इक्विलिब्रियम. देन आहे फोर्थ रिव्हेन्यू ॲनालिसिस अँड प्राइसिंग पॉलिसी. ठीक आहे, देन आहे फिफ्थ कन्झम्पशन फंक्शन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन. ठीक आहे, याच्यामध्ये खूप सारे टॉपिक्स आहेत आपल्या फोर्थ युनिटमध्ये आपण बघणारच आहोत इम्पॉर्टंट. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण मॅनेजरियल इकॉनॉमिक्स फर्स्ट युनिटपासून स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स काय असतं, मायक्रो इकॉनॉमिक्स काय असतं, मॅक्रो इकॉनॉमिक्स काय असतं, ते मॅनेजरियल इकॉनॉमिक्सचं नेचर आणि स्कोप काय असतं. ठीक आहे, देन आहे आपलं ठीक आहे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स डिसिजन मेकिंग. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ फर्म, मार्केट आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्म. ठीक आहे, कोणकोणते आहेत आपल्याकडे फर्म कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्म, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, इकॉनॉमिक्स थेरी. ठीक आहे, हे थेरीज आहेत आपल्याला मोस्टली. ठीक आहे, फर्स्ट युनिट इज ऑल अबाउट थेरीज. ठीक आहे, आपल्याला थेरी 1 ते 2 थेरीज विचारतात 10 मार्काला किंवा 5 मार्काला. एक्सप्लेन द प्रॉफिट मॅक्झिमायझेशन थेरी. ठीक आहे, इकॉनॉमिक्स थेरी, सर्ट अँड मार्च बिहेवियर थेरी, मॅरिस ग्रोथ मॅक्सिमायझेशन मॉडेल, बॉमल स्टॅटिक डायनामिक मॉडेल आणि विल्यमसन्स मॅनेजरियल डिस्क्रिशनरी थेरी. हे सर्व थेरीज आहेत आपल्याला. 6 ते 7 थेरीज आहेत बस, बाकी काही नाही आहे फर्स्ट युनिटमध्ये. ठीक आहे, पेपर पॅटर्न कसा असतो आपल्याला. पेपर पॅटर्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बघा पेपर पॅटर्नमध्ये आपल्याला येतो पहिले क्वेश्चन नंबर 1मध्ये 8 क्वेश्चन्स येतात, त्याच्यातले 5 अटेम्प्ट करायचे 2 मार्क्सला एक. ठीक आहे, त्यातले मग तुम्हाला कधी MCQs येतील, कधी डिस्क्रिप्टिव्ह येतील, कधी डेफिनेशन येईल, कधी काही येतं सांगता येत नाही. ठीक आहे, हे तुम्हाला रेडी पाहिजे तुम्ही याच्यासाठी. ठीक आहे, देन आहे क्वेश्चन नंबर 2. आपल्याला काय येतं क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, 3 क्वेश्चन्स येतात, त्याच्यातले आपल्याला 2 अटेम्प्ट करायचे आणि 5 मार्कला एक येतो. ठीक आहे, एक्सप्लेन अकाउंटिंग कॉस्ट, इकॉनॉमिक कॉस्ट. ठीक आहे, डिफरन्शिएट मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे, स्टेट लॉ ऑफ डिमिनिशिंग इक्विलिटी. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला किती क्वेश्चन्स येतात, 2 क्वेश्चन्स येतात. अटेम्प्ट एक करायचं आहे, 10 मार्काला एक आहे. ठीक आहे, सिमिलरली फॉर ऑल क्वेश्चन 3 टू क्वेश्चन 4 क्वेश्चन 5. ठीक आहे, 2 क्वेश्चन्स येतात प्रत्येक क्वेश्चनमध्ये, एक अटेम्प्ट करायचं आहे, 10 मार्काला असतो. ठीक आहे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय बिझनेस सायकल. ठीक आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. देन प्राइस डिटर्मिनेशन. ठीक आहे, देन इल्युस्ट्रेट प्राइस इलास्टिसिटी. देन आय डिस्कस वाय देर इज नीड फॉर गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. ठीक आहे, देन स्टेट अँड एक्सप्लेन ओलिगोपॉली विथ द प्राइस रिजिडिटी आणि कॉस्ट आउटपुट रिलेशनशिप. ठीक आहे, हे सगळं आपण बघणार आहोत जसं जसं पुढे जाईल. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आहे आपलं युनिट 1. व्हॉट इज द युनिट 1. युनिट 1 इज नथिंग बट द इंट्रोडक्शन टू मॅनेजरियल इकॉनॉमिक्स. ठीक आहे, मॅनेजरियल इकॉनॉमिक्ससाठी इंट्रोडक्शन आहे. सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमिक्स म्हणजे काय. ठीक आहे, इकॉनॉमिक्स म्हणजे काय असतं बघा. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय खरेदी करतो. ठीक आहे, काय आपल्याला चॉईसेस असतात कशासाठी, परचेस रिलेटेड. ठीक आहे, कुठली गोष्ट आपल्याला गरज आहे, नीड, कुठली गोष्टीची वांट आहे आणि कुठल्या गोष्टीची डिझायर आहे. ह्या गोष्टी ठरवत असतात की कुठलं गोष्ट प्रोड्यूस झाली पाहिजे मार्केटमध्ये. ठीक आहे, तुम्हाला नीड अन्न वस्त्र निवारा आहे. ठीक आहे, हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, हे प्रोडक्शन केल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं हे नीड खूप गरजेची आहे. त्याच्यानंतर आहे वांट. हे डिझायरेबल आहे, म्हणजे एखादी इंडिव्हिज्युअल असतो. ठीक आहे, त्याच्याकडे मनी पॉवर असते, फायनान्शियल कॅपॅसिटी असते, ते डिमांड करतो मला हे पाहिजे, ॲपलचा प्रोडक्ट पाहिजे, सॅमसंगचा पाहिजे. ठीक आहे, व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स ही विल डिझायर इट फॉर दॅट. ठीक आहे, अँड डिझायर मीन्स वांट प्लस परचेसिंग पॉवर. ठीक आहे, तुम्हाला वांट असू शकते परंतु तुमच्याकडे परचेसिंग पॉवर नसते. आणि डिझायर हे असतं की 100% तुम्हाला गरज पण आहे आणि तुमच्याकडे पैसा पण आहे. ठीक आहे, वांटमध्ये तुमच्याकडे पैसा असणं महत्त्वाचं नाही, फक्त तुम्हाला डिझायर असणे, घ्यायचं आहे हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे, ह्या इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ हाऊ पीपल मेक चॉईसेस अँड हाऊ दीज चॉईसेस इम्पॅक्ट द प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन ऑफ गुड. ठीक आहे, ह्युमनच्या चॉईसेस असतात, ते चॉईसेस काय करतात, इम्पॅक्ट करतात प्रोडक्शन ऑफ गुड. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ठीक आहे, हे ह्युमन चॉईसेस काय करतात, अफेक्ट करत असतात, त्यालाच आपण काय म्हणतो इकॉनॉमिक्स. ठीक, बघा आपल्या बेसिक भाषेमध्ये आपण इकॉनॉमिक्सची डेफिनेशन बघूया. ठीक आहे, सबसे पहिले इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ हाऊ पीपल मेक चॉईसेस अँड हाऊ दीज चॉईसेस इम्पॅक्ट द प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, म्हणजे 3 गोष्टी इम्पॅक्ट करतात काय, ह्युमन चॉईसेस
तीन गोष्टीला इम्पॅक्ट करायला भाग पडतात. एक प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, कन्झम्पशन. दिस इज ऑल अबाउट द इकॉनॉमिक्स. ठीक आहे. इकॉनॉमिक्समध्ये दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. काय डिफरन्स आहे? मायक्रो म्हणजे स्मॉल असतं, स्मॉल स्केलवरतीच काम चालतं. मॅक्रो म्हणजे बिग स्केलवरती. एक्झाम्पल काय? स्मॉल म्हणजे आपलं हाऊस होल्ड, तुमचं घर चालवता तुम्ही. घर चालवत असताना तुम्हाला एक बजेट लागतं. आपल्याला मंथली एवढा रुपयाचा किराणा लागतो, एवढं लाईट बिल येतं, एवढं रेंट आहे. ठीक आहे. ह्याच्यानुसार तुमचं काय चालतं? मंथली बजेट चालतं स्मॉल स्केलवरती. मॅक्रो म्हणजे बिग, नॅशनल लेवलवरती, जसं की नेशन, भारताचं जीडीपी आहे. ठीक आहे. भारताची इकॉनॉमी कशी चालते? भारताची इकॉनॉमी पूर्ण भारतामध्ये किती सर्वंट्स आहेत, किती काम करतात, किती गव्हर्नमेंट कंपनीज आहेत, किती लोकांना आपल्याला एम्प्लॉयमेंट द्यायची आहे, किती लोकांचं आपल्याला भवितव्य बनवायचे, वेलफेअर करायचं आहे. ठीक आहे. किती इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचे, हे प्लॅनिंग खूप लार्ज स्केलवरती असते. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. आणि मायक्रो इज ऑल अबाउट स्मॉल. ठीक आहे. कसं आहे बघा, मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. बघा इथं थोडं टायपिंग मिस्टेक आहे. इट इज मायक्रो मीन्स स्मॉल अँड मॅक्रो मीन्स बिग. ठीक आहे. तर हे देशा लेवलचं असतं, गव्हर्नमेंटचं असतं, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतं, जगाचं असतं. ठीक आहे. देशाची इकॉनॉमी असते, देशाची एम्प्लॉयमेंट्स असते, देशाची इन्फ्लेशन असतं, ग्लोबल इकॉनॉमी असतं, इन्फ्रास्ट्रक्चर असतं. ठीक आहे. हे सर्व गोष्टी मॅक्रोमध्ये येतात. मॅक्रो इज नथिंग बट द बिग थिंग्स. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि मायक्रो म्हणजे स्मॉल थिंग्स. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल तुमचं फॅमिली इन्कम, तुमचं स्मॉल बिझनेस, ठीक आहे, तुमचं स्वतःचं ॲटिट्यूड, त्याच्याबद्दल हे सगळं स्मॉल इंडिव्हिज्युअल फॅमिलीज आणि स्मॉल बिझनेसेस, शॉप्स, ह्याच्या रिलेटेड जे असतं ते मायक्रो इकॉनॉमिक्स असतं. ठीक आहे. हे बेसिक डिफरन्स आहे. त्याच्या पुढे जर एक्झाममध्ये आलं, व्हॉट इज द डिफरन्स ऑर डिफरन्शिएट बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, तर कसं डिस्ट्रीब्युशन करणार हे बघा. डिफरन्सेस असं लिहायचे. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ इकॉनॉमिक ॲक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड स्मॉल ग्रुप्स. ठीक आहे. स्मॉल लोकांचं. मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज द इकॉनॉमी ॲज अ होल, नॉट अ सिंगल बट कॉम्बिनेशन ऑफ ऑल. सगळ्यांचं असतं आणि ॲट अ बिग स्केलवरती असतं. कन्सर्न्स विथ कशासाठी असतं? हाऊस होल्ड आणि फर्म्स आणि छोटे इंडस्ट्रीज असतात. हे पर मॅक्रो इकॉनॉमिक्स कशाबद्दल असतं? पूर्ण देशाची इकॉनॉमी, जनरल प्राइस किती आहे देशामध्ये, महागाई वाढते का नाही, हे गोष्टी लक्षात असतात. देशाचं किती प्रोडक्शन आहे, गरिबी आहे का नाही, पॉवर्टी आहे का नाही, आणि अनएम्प्लॉयमेंट किती आहे देशामध्ये, हे सगळं गोष्टी लार्ज स्केलवरती जेव्हा आपण विचार करतो ते मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये असतात. ऑब्जेक्टिव्ह काय असतं मायक्रोचं? डिमांड साइड इज टू मॅक्सिमाइज द युटिलिटी, वेअरएज ऑन सप्लाय साइड इज टू मिनिमाइज द प्रॉफिट. ठीक आहे. तर काय करायचं असतं आपल्याला? युटिलिटी मॅक्सिमम करायची असते आणि कॉस्ट कमीत कमी करायची असते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला? फुल एम्प्लॉयमेंट द्यायचं आहे, प्राइस स्टेबल ठेवायचं, सर्व लोकांना परवडलं असं, आणि इकॉनॉमिक ग्रोथ ठेवायचं आणि बॅलन्स ऑफ पेमेंट ठेवायचं. बॅलन्स ऑफ पेमेंट इज रिगार्डिंग एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स. ठीक आहे. एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स नेक्स्ट आपल्याला टॉपिक्समध्ये आहेच हे बॅलन्स ऑफ पेमेंट्स. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट जास्त करता तेव्हा तुमच्याकडे बाहेर देशातला पैसा येतो. ठीक आहे. तर ते पॉझिटिव्ह मध्ये आपल्याकडे प्लस होतं. आणि जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता, ठीक आहे, आपली इकॉनॉमी US डॉलरवरती चालते. ठीक आहे. US डॉलर म्हणजे ग्लोबल इकॉनॉमी, म्हणजे तुमचा व्यवहार सगळा US डॉलरमध्ये होतो. म्हणजे कसं? तुम्ही एक्सपोर्ट करताय तर तुम्हाला पैसे US डॉलरमध्ये भेटणार, आणि तुम्ही इम्पोर्ट करताय, ठीक आहे, इम्पोर्टचं बिल समजा तुमचं एक्सपोर्टचं बिल आहे 100, ठीक आहे, आणि तुमचं इम्पोर्टचं बिल आहे 50, ठीक आहे, तुमच्याकडे $100 येईल आणि चाललेत बाहेर किती? $50. तुमच्याकडे सरप्लस किती? $50. दिस इज ऑल अबाउट पॉझिटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे. पॉझिटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे सरप्लस ऑफ मनी. ठीक आहे. आणि निगेटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे तुमचं 100 इन्कम आहे परंतु 150 तुमचं मायनस आहे, म्हणजे 150 इम्पोर्टसाठी तुम्ही डॉलर्स देत आहे. मग तुमच्याकडे आले होते $100 परंतु तुमच्याकडनं गेले $150. ठीक आहे. हे झालं -$50. दिस इज कॉल्ड द निगेटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे. निगेटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट आपण बघणार आहोत इन डिटेलमध्ये पुढे गेल्यानंतर. एक बेसिक लक्षात ठेवा. ठीक आहे. एक्सपोर्ट जास्त झाला तर पॉझिटिव्ह बॅलन्स, इम्पोर्ट जास्त झाला तर निगेटिव्ह बॅलन्स. ठीक आहे. बेसिस काय असतो मायक्रो इकॉनॉमिक्सचा? प्राइस मेकॅनिझम विथ विच ऑपरेट्स विथ द हेल्प ऑफ डिमांड अँड सप्लाय फोर्सेस. ठीक आहे. एक प्राइस असते, छोटे डिमांड आणि सप्लाय बेसिसवरती अफेक्ट करत असते. बट हे कसं असतं? नॅशनल इन्कम, तुमचं आउटपुट, एम्प्लॉयमेंट विच आर डिटरमाइंड बाय ॲग्रिगेट डिमांड अँड सप्लाय. ॲग्रिगेट टोटल ॲव्हरेज तुमचे डिमांड अँड सप्लाय, त्याच्यावरती तुमचं हे आउटपुट ठरणार आहे, एम्प्लॉयमेंट ठरणार आहे आणि नॅशनल इन्कम ठरणार आहे. अजम्पशन काय असतं? रॅशनल बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. आणि ॲग्रिगेट इकडे काय असतं? ॲग्रिगेट व्हॅल्यूम ऑफ आउटपुट ऑफ इकॉनॉमी एक्सटेंड टू विच रिसोर्सेस ऑफ एम्प्लॉय. ठीक आहे. काय असतं? मॅक्सिमम आउटपुटसाठी मॅक्सिमम रिसोर्सेस आपले एम्प्लॉय झाले पाहिजे. ठीक आहे. लिमिटेशन काय? एक्झिस्टन्स ऑन फुल एम्प्लॉयमेंट, इन्व्हॉल्वमेंट ऑफ फॅलसी ऑफ कंपोजिशन विच डझंट प्रूव्ह टू. ठीक आहे. एक फॅलसी असते, आपल्याला सगळंच कंबाईन करतो आपण. ठीक आहे. इट डझंट प्रूव्ह ट्रू. ठीक आहे. हे ऑलवेज ट्रू नसतं. ठीक आहे. तुम्ही एक अजम्पशन करत आहात, ते अजम्पशन तुमचं कधी कधी फेक पण असू शकतं. दिस इज ऑल अबाउट द डिफरन्शिएशन फॅक्टर्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं जो कोर टॉपिक आहे आपला आजचा, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स.
व्हॉट इज द मॅनेजरियल इकॉनॉमिक्स. ठीक आहे, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स म्हणजे काय असतं, एक इकॉनॉमिक्सची ब्रँच आहे. याच्यामध्ये काय करतो आपण, बिझनेस डिसिजन घेत असतो. ठीक आहे, बिझनेस डिसिजन घेण्यासाठी आपल्याला काही इकॉनॉमिक्सची गरज असते, त्यालाच आपण म्हणतो मॅनेजरियल इकॉनॉमिक्स. ठीक आहे, मॅनेजरला डिसिजन घेण्यासाठी मदत करतं. कसला डिसिजन घेण्यासाठी मदत करतं, कॉस्ट रिलेटेड. ठीक आहे, कॉस्ट रिलेटेड, प्रोडक्शन रिलेटेड. ठीक आहे, आणि देन आपल्याला प्राइसिंग काय असणार आहे त्याची. ठीक आहे, देन त्याच्यानंतर आपल्याला काय असतं, स्ट्रॅटेजीज, बिझनेस स्ट्रॅटेजीज काय असतं, आणि प्रॉफिट मॅक्सिमायझेशनसाठी काय केलं पाहिजे, हे सगळे डिसिजन्स घ्यावे लागतात आपल्याला. ठीक आहे, इट इज ऑल अबाउट द मॅनेजरियल इकॉनॉमिक्स. ठीक आहे, आपल्या भाषेमध्ये डेफिनेशन बघा, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स इज द ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स दॅट अप्लाइज मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स थेरीज, टूल्स, कन्सेप्ट टू द बिझनेस डिसिजन मेकिंग. ठीक आहे, इट हेल्प्स managers in decision making related to the cost management, production, pricing strategy and maximizing profit while minimizing the risk and uncertainties in the business environment. म्हणजे काय, इट इज ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स. कशासाठी आहे तर आपल्या बिझनेसला डिसिजन मेकिंग करण्यासाठी हेल्प करत असते. कसं डिसिजन, प्रोडक्शन रिलेटेड, प्राइसेस रिलेटेड, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन रिलेटेड आणि कॉस्ट मिनिमायझेशनसाठी मदत करतात, आणि विथ रिस्क कमी करणे आणि अनसर्टनिटीज कमी करण्यासाठी हे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स आपल्याला खूप गरजेचं असतं. बघा ह्याचं काय स्कोप आहे, भविष्यामध्ये कुठं कुठे यूज होणार आहे, ह्याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे, स्कोप आहे, कुठं यूज होतो हे. ठीक आहे, बघा स्कोप म्हणजे याचं बघा, म्हणजे इम्पॉर्टन्स काय, डिमांड अनालिसिस अँड फोरकास्टिंग. ह्या मॅनेजरियल इकॉनॉमिक्समुळे काय करणार तुम्ही, मार्केटमध्ये डिमांड किती आहे. ठीक आहे, किती लोक हे प्रोडक्ट डिमांड करत आहेत आणि किती लोकांना तुम्ही सप्लाय करू शकता. ठीक आहे, आणि किती लोक भविष्यामध्ये करू शकतील. ठीक आहे, ह्याचं अनालिसिस करणं हे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स आपल्या मॅनेजरला भाग पाडतं. ठीक आहे, मॅनेजरसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला डेटा अनालिसिसमध्ये बघितलं आहे तुम्ही. ठीक आहे, डिसिजन कसं इम्पॅक्ट करतं, डेटा कसं इम्पॅक्ट करतं डिसिजन. ठीक आहे, इथं पण तसंच आहे, कोणते फॅक्टर्स अफेक्ट करू शकतात डिमांड ऑफ प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस, आणि फ्युचर त्याची ट्रेंड काय असू शकते, हे सगळं अनालिसिस करायचं असतं आपल्याला. ठीक आहे, देन आहे प्रोडक्शन अँड कॉस्ट अनालिसिस. ठीक आहे, तुम्ही सगळं डिमांड केलं, तुम्हाला ह्या महिन्यामध्ये 100 प्रोडक्टची डिमांड आहे आणि तुम्ही अनालिसिस केलं, नेक्स्ट मंथमध्ये तुमचं 150 प्रोडक्टची डिमांड पॉसिबल आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, परंतु ते 150 साठी आपल्याला प्रोडक्शनसाठी कॉस्ट किती लागणार आहे, तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी कमी झाली, 150 प्रोडक्ट बनवत आहे तर प्राइस तुमची कमी होत आहे का बल्कमध्ये बनवल्यामुळं. ठीक आहे, आउटपुट तुमचं कमीत कमी एक्सपेन्सेसमध्ये झालं पाहिजे. इट इज ऑल अबाउट द प्रोडक्शन अँड कॉस्ट अनालिसिस. ठीक आहे, तुम्ही बल्कमध्ये घेता. ठीक आहे, तुम्ही काय म्हणता, एखाद्या दुकानात गेलात, एक क्वांटिटी घ्यायची, तो सांगितला 100 रुपये, तुम्ही म्हणणार मला 10 क्वांटिटी पाहिजे, काहीतरी कमी करा. दिस इज ऑल अबाउट द प्रोडक्शन अँड कॉस्ट अनालिसिस. ठीक आहे, तुम्ही जर 100 क्वांटिटी बनवताय, तुम्हाला 150 बनवायचे, तर तुमची कॉस्ट कमी झाली पाहिजे. ओव्हरऑल कॉस्ट शुड बी मिनिमाइज. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट प्रोडक्शन अँड कॉस्ट अनालिसिस. ठीक आहे, देन प्राइसिंग डिसिजन. ठीक आहे, आत्ताच सांगितलं तुम्हाला मार्केट कंडिशन्स काय आहेत, कॉम्पिटिशन काय आहे, आणि कस्टमरचं बिहेवियर काय प्रोडक्ट रिलेटेड, आणि हे सगळ्याचं अनालिसिस करून ऑप्टिमल प्राइसिंग स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. प्रॉफिट मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये काय करायला, मॅक्सिमम प्रॉफिट केलं पाहिजे बाय मॅनेजिंग कॉस्ट, रिव्हेन्यू आणि इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रॉफिट मॅनेज केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आहे कॅपिटल मॅनेजमेंट. ठीक आहे, कॅपिटल मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. तुमचं अलोकेशन कुठं पैसा चाललाय, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं करताय तुम्ही, आणि लॉंग टर्म फायनान्शियल प्लॅनिंग आहे का त्याच्या थ्रू, म्हणजे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये हा बिझनेस प्रॉफिटेबल प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे, प्रॉफिटेबल करणार आहे, म्हणजे तुम्हाला कॉस्ट रन कमी होणार आहे तुमचं. ठीक आहे, कॉस्ट रन कमी होणार आहे आणि तुम्हाला लॉंग टर्ममध्ये पैसा कमी लागणार आहे. दिस इज ऑल अबाउट द कॅपिटल मॅनेजमेंट. ठीक आहे, मॅनेजरियल इकॉनॉमिक्समध्ये हे स्कोप होते. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की यूज काय बाबा मॅनेजरियल इकॉनॉमिक्सचा. बघा युजेस ऑफ मॅनेजरियल इकॉनॉमिक्स. ठीक आहे, सगळ्यात पहिला यूज आहे रिसोर्सेस ऑप्टिमाइज करू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे ज्याला जे गरजेचं आहे तेवढंच देणे, अलोकेशन म्हणतो ना आपले गरजे वगैरे म्हणतात, फालतूचा खर्च कमी करा, तुम्ही तुमचं जे गरजेचं आहे तेवढंच खर्च करा, असं म्हणतात ना घरचे आपल्याला. तसंच आहे तर मॅनेजरियल इकॉनॉमिक्स काय म्हणतं, बिझनेस रिलेटेड जे महत्त्वाचं खर्च आहे तेवढंच खर्च करा, त्याच्यामुळे त्याला ऑप्टिमायझेशन करा. अनवेस्ट काय म्हणतात त्याला, अनयुजफुल खर्च नका करू. ठीक आहे, जिथं नेसेसरी आहे तिथंच खर्च करा. दिस इज ऑल अबाउट ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस. ठीक आहे, देन कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. ठीक आहे, समजा तुम्ही आज मशीन घेताय. ठीक आहे, मशीन घेताय 1 CR ची. ठीक आहे, हे 1 CR इन्व्हेस्ट केलं तुम्ही, तर 1 CR इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला किती रुपीजचा प्रॉफिट होणार. समजा तुमच्याकडे सध्या मशीन आहे. ठीक आहे, एक मशीन आउटपुट काढते 100 रुपये. ठीक आहे, 100 प्रोडक्टचा. तुम्ही आता ही 1 CR ची जर मशीन घेतलात तुम्ही, तर तुमचं डेली 1000 प्रोडक्ट बनवणार आहे. ठीक आहे, हे 100च प्रोडक्ट बनवू शकते. मग तुमची इथे स्केल झाली इकॉनॉमी, 900 प्रोडक्ट प्लसमध्ये बनवलाय तुम्ही. आता ह्या 900 मागे जर तुम्ही 10 रुपीजचं मार्जिन ठेवलं आणि इथं 100 मागे पण 10 रुपीजचं मार्जिन ठेवलं, तर तुम्हाला किती 1000 भेटत आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला इथं 900 मागे किती भेटत आहेत, आपल्याला 9000 भेटत आहेत. ठीक आहे, 9000 म्हणजे तुम्हाला कितीचा डिफरन्स आला मशीन्समध्ये,
तुमचे किती दिवसात होणार आहेत, मॅक्सिमम कमीत कमी दिवसामध्ये पेबॅक पिरियड होणार आहे. ठीक आहे, कमीत कमी दिवसामध्ये तुम्हाला मशीनचे पैसे परत भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही 1000 काढत होता त्याच्यानंतर तुम्ही 9000 रुपये काढणार आहात डेलीचे. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द कॉस्ट बेनिफिट अनालिसिस अँड इन्व्हेस्टमेंट अकॉर्डिंग टू द कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. ठीक आहे, तुम्ही तुमचा एखादा बिझनेस घ्यायचा आहे, तुमचा बिझनेस घेताना तुम्ही काय करता, तुमचा डिसिजन घ्यायचा, समजा तुम्हाला काय घ्यायचं, मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईल घेताना तुम्ही करता का नाही कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. समजा ॲपल तुम्हाला 60 हर्ट्ज देते 80,000 मध्ये आणि तुम्हाला सॅमसंग देते 15,000 120 हर्ट्ज. ठीक आहे, मग हे कॉस्ट बेनिफिट आपल्याला काय पाहिजे, 120 हर्ट्जचा डिस्प्ले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही काय करता, अनालिसिस करता. इथं 15,000 भेटायला इथं 80,000 घालून काय फायदा. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. ठीक आहे, आणखी काय काय पॉईंट आहेत आपण बघूया स्टेप बाय स्टेप. बघा, ऑप्टिमायझेशन रिसोर्सेस, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, देन आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. ठीक आहे, तुमचं लॉंग टर्म प्लॅनिंग असली पाहिजे, ग्रोथ रिलेटेड, एक्सपान्शन रिलेटेड आणि मार्केटमध्ये कसं पोझिशन करणार आहे तुमचं ब्रँड. ठीक आहे, पॉझिटिव्ह ब्रँड आहे, तुमचं केअरिंग ब्रँड आहे, इन्व्हायरमेंटल फ्रेंडली ब्रँड आहे. ठीक आहे, कस्टमर ओरिएंटेड ब्रँड आहे, असं तुमची पोझिशन असते. ठीक आहे, ती कशी पोझिशन करायची तुम्हाला असते, ती तुमच्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजीवर असते. ठीक आहे, देन प्रॉब्लेम सॉल्विंग, कसं तुम्ही मार्केटमध्ये प्रोडक्शनमध्ये तुमच्या इनइफिशियन्सीज आहेत. ठीक आहे, ते कसं हँडल करणार आहे, तुमच्याकडे प्राइसिंग स्ट्रॅटेजीला हँडल करण्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे का, कशा वेने तुम्ही प्राइसिंग डिसाईड करणार आहात. ठीक आहे, आणि मार्केट कॉम्पिटिशनला कसं हँडल करणार. दिस इज ऑल अबाउट द प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. ठीक आहे, सगळ्यात शेवटी आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. ठीक आहे, तुम्हाला ॲज अ बिझनेस काही इन्व्हेस्टमेंट पण करावं लागतं. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट, तर इन्व्हेस्टमेंट कशासाठी लागतात, आपल्याकडे कधी सरप्लस पैसा येतो, तर सरप्लस पैशाला असंच पडून ठेवण्यापेक्षा काहीतरी इन्व्हेस्ट करू चांगल्या ॲसेटमध्ये, लॉंग टर्ममध्ये आपल्या बिझनेसला खूप फायदा देऊन जाईल. ठीक आहे, इट इज ऑल अबाउट द मेकिंग इन्फॉर्म डिसिजन अबाउट इन्व्हेस्टमेंट इन अ न्यू प्रोजेक्ट्स, टेक्नॉलॉजी अँड प्रोडक्ट्स. ठीक आहे, नवीन कोणतं प्रोडक्ट आहे, टेक्नॉलॉजी आहे, प्रोजेक्ट आहे सॉरी, त्याच्यामध्ये तुम्ही कसे डिसिजन घेणार आहे ते इन्फॉर्म डिसिजन राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्ससाठी मदत करतं. क्लिअर आहे मॅनेजरल इकॉनॉमिक्स सर्वांना, मॅनेजरल इकॉनॉमिक्स क्लिअर आहे. येस सर. बघा, हे लास्ट आपला क्वेश्चन आला होता 2022ला. ठीक आहे, मॅनेजरल इकॉनॉमिक्स क्वेश्चन आहे पेपरला आलेला. मॅनेजरल इकॉनॉमिक्स हेल्प्स इन अ डिसिजन मेकिंग इन अ फ्रेमवर्क ऑफ अनसर्टेनिटी अँड स्कॅरसिटी ऑफ रिसोर्सेस. अनालाइज अँड इलॅबरेट द स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. आपण जे सांगितलं तेच आहे. ठीक आहे, कसं लिहायचं आला प्रॉब्लेमला, व्हॉट इज मॅनेजरल इकॉनॉमिक्स लिहायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय करतं म्हणलं याने, मॅनेजरल इकॉनॉमिक्स हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. कसं डिसिजन मेकिंग करतं, तुम्हाला डिमांड अनालिसिस करायला लावतं, फोरकास्टिंग करायला लावतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहे, व्यवस्थितरित्या फ्युचर ट्रेंड अंडरस्टँड करून तुम्ही डिसिजन घेणार आहे. तुम्हाला प्रोडक्शन आणि कॉस्ट अनालिसिसबद्दल माहिती देणार आहे. ठीक आहे, मॅनेजरल इकॉनॉमिक्स त्याच्याबद्दल तुम्ही अंडरस्टँड करणार आहे. ठीक आहे, आणि प्राइसिंग ठरवणार आहे, तुम्ही प्रॉफिट मॅनेज करणार आहे, कॅपिटल मॅनेजमेंट करणार आहे. ठीक आहे, आणि कसं मिनिमायझिंग रिस्क आणि अनसर्टनिटी इन बिझनेस, हे आपल्याला हे स्कोप आहे त्याचा. ठीक आहे, आणि काय म्हणलंय, अनालिज अँड इलॅबरेट विथ द स्टेटमेंट. ठीक आहे, कसं इलॅबरेट करणार, तर सगळ्यात पहिलं मॅनेजरल इकॉनॉमिक्स हेल्प्स अस. ठीक आहे, तर स्कोप लिहायचा, कसं आपल्याला मदत करते, कशा वेने, तर ते त्याचं अनालिसिस करू शकतो आपण. त्याचं काय करू शकतो आपण, प्राइसिंग स्ट्रॅटेजी ठरवू शकतो, कॉस्ट अनालिसिस करू शकतो, रिस्क मॅनेजमेंट करू शकतो. हे लिहायचं सुरुवातीला. नंतर काय करायचं, अनालिसिसमध्ये ह्याचे फायदे लिहायचे. ठीक आहे, कशा इकॉनॉमिक्समुळं, मॅनेजरल इकॉनॉमिक्समुळं रिसोर्सेस ऑप्टिमाइज करू शकतो, वेल कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो बिझनेसचे, आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकतो. तर ठीक आहे, हे असेच एक्झाम्पल लिहायचे आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, असे हे पूर्ण क्वेश्चन लिहिलं तर तुम्हाला 10 मार्क्स भेटतील. ठीक आहे, असं फिरवून क्वेश्चन दिला जातो, आपलं आन्सर एकच असतं. ठीक आहे, नोट्समधलंच आन्सर असतं आपलं. ठीक आहे, तुम्हाला कळलं पाहिजे कुठं आन्सर काय आहे, आणि एक बेसिक आपले कुठलाही टॉपिक असेल, समजा इथं मॅनेजरल इकॉनॉमिक्स दिले. ठीक आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे नेक्स्ट कसं कसं एक्झाममध्ये लिहायचे आन्सर्स. ठीक आहे, मॅनेजरल इकॉनॉमिक्स आलं तर सगळ्यात पहिलं स्टार्ट विथ द डेफिनेशन. ठीक आहे, काही काय विचारणार त्याने, डेफिनेशन विचारतील नाही विचारतील, ऑलवेज स्टार्ट विथ द डेफिनेशन. कारण तुम्हाला एक्झामिनरला दाखवायचे की मॅनेजरल इकॉनॉमिक्स म्हणजे काय मला माहिती आहे, त्याच्यावरूनच मी खालती आन्सर लिहिलेला आहे. ठीक आहे, ते माहित नाही तर मी खालचं आन्सर कसं लिहू, मग एक्झामिनर म्हणणार याने डेफिनेशन लिहिले. ठीक आहे, डेफिनेशन लिहिल्यामुळे ह्याला माहिती आहे, मग खालचं तू काय करणार, लाईटली स्टेटमेंट बघणार, पॉईंट्स बघणार, आणि तुम्ही तुमचा आन्सर करेक्ट आहे का नाही चेक करणार. ठीक आहे, असे हे आपलं एक्झाम्पल लिहायचं. इकॉनॉमिक्समध्ये काय कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, इकॉनॉमिक्समध्ये, ठीक आहे, मॅनेजरल इकॉनॉमिक्समध्ये काय कन्सेप्ट आहेत, कोर कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आहे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ठीक आहे, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे कॉस्ट काय असते, समजा तुमच्याकडे 2 प्रोडक्ट आहेत, प्रोडक्ट 1 आणि प्रोडक्ट 2. ठीक आहे, समजा तुम्ही प्रोडक्ट 1 चूज केलं, तुम्हाला दोन्हीपैकी एक सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, प्रोडक्ट 1 चूज केल्यामुळं प्रोडक्ट 2चे जे बेनिफिट्स होते ते आपले मिस झाले. ठीक आहे, मिस झाले.
म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट वॉज मिस्ड. ठीक आहे, प्रोडक्ट 2 बद्दल आपल्याला काय बेनिफिट्स भेटणार होते ते मिस झाले आपले. सिमिलरली तुमच्याकडे 2 चॉईसेस होते, प्रोडक्ट 2 चूज केलात तुम्ही. ठीक आहे, तर प्रोडक्ट 2 चूज केल्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट 1चे जे बेनिफिट्स आहेत ते मिस झाले. ठीक आहे, बेस्ट अल्टरनेटिव्ह मिस झाले, त्यालाच काय म्हणतो आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ठीक आहे, द कॉस्ट ऑफ नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉरगॉन वेन मेकिंग डिसिजन. तुम्ही डिसिजन घेतलात, 2 नंबर चूज केलात. ठीक आहे, 1 नंबरची कॉस्ट आणि त्याचे बेनिफिट्स आपले गेलेले आहेत. ठीक आहे, तर त्या गेलेल्या कॉस्टला आपल्याला काय म्हणतो अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. हेल्प्स इन चुजिंग बिटवीन कॉम्पिटिंग रिसोर्सेस. दोन्ही महत्वाचे आहेत आपल्याला, 1 आणि 2, दोन्ही मधले एक चूज करायचं. दिस इज ऑल अबाउट द अपॉर्च्युनिटी कॉस्ट. मार्जिनल अनालिसिस म्हणजे काय? बघा, एखादा प्रोडक्ट असतो आपल्याकडे, ऑलरेडी तुम्ही 10 प्रोडक्ट्स बनवताय, मॅन्युफॅक्चरिंग करताय. ठीक आहे, तुम्हाला ॲडिशनली एक प्रोडक्ट बनवायचे, आणखी 11 प्रोडक्ट्स बनवायचे. ठीक आहे, हे एक प्रोडक्ट बनवण्यासाठी काय खर्च लागतो, दिस इज अबाउट द मार्जिनल कॉस्टिंग. ठीक आहे, मार्जिनल अनालिसिस. एक प्रोडक्ट बनवण्यासाठी एक्स्ट्रा कॉस्ट किती लागतोय त्यालाच आपण म्हणतो मार्जिनल कॉस्टिंग. ठीक आहे, इट इन्व्हॉल्व्स अनालायझिंग ॲडिशनल कॉस्ट अँड बेनिफिट्स ऑफ बिझनेस डिसिजन एडिंग इन ऑप्टिमायझिंग रिसोर्स यूज. ठीक आहे, तुम्हाला रिसोर्सेस ऑप्टिमाइज करण्यासाठी, नवीन रिसोर्सेस वाढवण्यासाठी, ठीक आहे, बिझनेसचे बेनिफिशियल डिसिजन घेण्यासाठी ॲडिशनल जी कॉस्ट लागते त्याला अनालिसिस करणे म्हणजे मार्जिनल अनालिसिस असते. ठीक आहे, डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लाय काय करतो, मार्केट कंडिशन्सनुसार. ठीक आहे, आता बघा, जर समजा गव्हर्नमेंटने एक रूल आणलं, रेग्युलेशन आणलं, काय आणलं, मोबाईलवरचे सगळे GST वगैरे टॅक्सेस माफ केले. त्यामुळे तुमचं मोबाईल काय आहे, आता ॲपल आहे तुमचं नॉर्मली 1 लाख रुपयाचा, त्यावरती 25,000 टॅक्स लागतो तुमचा. ठीक आहे, सगळ्याच प्रकारे 25,000चा टॅक्स लागतो. ठीक आहे, मग तुमचा मोबाईल 1 लाखाला विकत आहे, गव्हर्नमेंटने सगळे टॅक्सेस माग काय केले, कमी करून टाकले, 25,000. तुमचा मोबाईल काय झाला, 75,000ला झाला. ठीक आहे, 75,000ला झाल्यामुळे काय करणार आहेत लोक, मार्केटमध्ये डिमांड वाढणार आहे. चला, आयफोन 75,000ला झालाय. ठीक आहे, आयफोन प्रो. ठीक आहे, तसंच तुमचं हे काय करतात, डिमांड आणि सप्लायवरती डिपेंड राहते. समजा गव्हर्नमेंटने काय केलं, आता 25,000 आहेत, 25,000 टॅक्स वाढवला. ते होतं 1 लाख रुपये प्रोडक्ट, आता 1,25,000 झालं. काय करणार, लोक म्हणतील आता खूप महाग झाले, नको घ्यायला. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट डिमांड अँड सप्लाय. ठीक आहे, जेव्हा एखाद्या प्रोडक्टची प्राइस कमी होते आणि ते डिमांडेबल प्रोडक्ट असतो, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं, डिमांड वाढते. आणि जेव्हा एखाद्या प्रोडक्टची प्राइस वाढते त्यावेळेस काय करते, डिमांड कमी होते. दिस इज ऑल अबाउट डिमांड अँड सप्लाय. ठीक आहे, ते काय करतात, प्राइसिंग आणि प्रोडक्शन डिसिजनवरती इम्पॅक्ट करतात. ठीक आहे, अफेक्ट करतात. ठीक आहे, तुमचा मोबाईल 75 झाला म्हणजे प्रोडक्शन वाढणार आहे, कंपनीला जास्त मॅन्युफॅक्चर करावं लागते, त्याच्यामुळे अफेक्ट करतं प्रोडक्शन. ठीक आहे, प्राइसिंग पण अफेक्ट करतं. 1 लाख झालंय तर तुमचं प्रोडक्शन कमी करावं लागेल, कारण कोण घेणारे कमी होणार आहेत कस्टमर. ठीक आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय असतं, मेजर द रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ अ क्वांटिटी डिमांडेड टू चेंजेस इन अ प्राइस. ठीक आहे, तुम्ही क्वांटिटी डिमांड केलं, ठीक आहे, बल्कमध्ये घेतलात एखादा प्रोडक्ट तर तुमची प्राइस पण त्या बल्कनुसार कमी होणार आहे. ठीक आहे, तुम्ही सिंगल प्रोडक्ट घेतला तर तुमची प्राइस पण त्याच्यानुसार वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ डिमांड विथ रिस्पेक्ट टू चेंज इन प्राइस. एखाद्या तुम्ही क्वांटिटी डिमांड केलंय आणि त्याच्या दोघांचं प्राइस आणि क्वांटिटीचं जे रिलेशन असतं ते इज द इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ह्याला असं लिहायचं, इट मेजर्स द रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी डिमांडेड टू चेंज इन प्राइस. ठीक आहे, एवढं लिहायचं. इक्विलिब्रियम काय असतं, ठीक आहे, इट इज अ पॉईंट वेअर डिमांड अँड सप्लाय आर इक्वल. डी इज इक्वल टू एस. डिमांड अँड सप्लाय इक्वल असतं जेव्हा प्रोव्हाइडिंग इन्साइट्स इंटू मार्केट प्राइसेस अँड क्वांटिटी ट्रेडर. ठीक आहे, मार्केटची प्राइस काय आहे, त्याच्यामध्ये क्वांटिटी काय आहे, जेव्हा डिमांड इक्वल टू सप्लाय, तर ते आपल्याला हे असतं. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी काय असतं, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. ठीक आहे, समजा तुमच्याकडे आज काही मनी आहे, ठीक आहे, आज पैसे आहेत समजा 100 रुपये. ठीक आहे, तर उद्या तुम्हाला समजा 10 वर्षाने 5 वर्षाने ह्या 100 रुपयाची व्हॅल्यू 200 रुपये झाली. ठीक आहे, तर 200 रुपये झाली तर तुमचे पैसे वाढलेले आहेत फ्युचरमध्ये, आणि तुमच्याकडे समजा तुम्ही हे 100 रुपये आज बँकेत ठेवलं. ह्या 100 रुपयेमध्ये तुम्ही आज फॉर एक्झाम्पल समजा 1 तोळा सोनं घेऊ शकता, 10 ग्रॅम सोनं घेऊ शकता. परंतु फ्युचरमध्ये काय होणार आहे, तुमच्याकडे 100 रुपये तसेच आहेत बँकेमध्ये. ठीक आहे, बँकेमध्ये 100 रुपये आहेत, परंतु 100 रुपयाला तुम्हाला फक्त 1 ग्रॅम येणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्ही 100ला पहिलं किती घेत होतात, 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम्स घेत होतात. ठीक आहे, आता 100 रुपयाला काय झाले, 1 ग्रॅम झाले, म्हणजे प्राइस त्याची काय झाली, कमी झाली आहे. म्हणजे हे 100 रुपये म्हणजे हे सुरुवातीचे जे असतात अगोदरचे त्याची व्हॅल्यू जे असतात ते कम्पेअर टू टुडेज व्हॅल्यू. ठीक आहे, इट इज कॉल्ड द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. इट रिकॉग्नाइजेस सम ऑफ मनी टुडे इज वर्थ मोर दॅन सेम सम. ठीक आहे, इन फ्युचर. ठीक आहे, आज 100 रुपये आहे,
तर ते जास्त आहेत कम्पेअर टू उद्याचे 100 रुपये. ठीक आहे, कारण आज 100 रुपये तुम्ही जास्त करू शकता, उद्या प्राइस वाढली, महागाई झाली, ठीक आहे, ते 100 रुपये कमी होणार आहेत. दिस इज ऑल अबाउट द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. देन आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. मॅनेजरल इकॉनॉमिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. ठीक आहे, ह्याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन असतो, व्हॉट इज द प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. ठीक आहे, सगळ्या कंपन्या काय करत असतात, एम्स फॉर प्रोड्यूस द क्वांटिटी ऑफ आउटपुट दॅट मॅक्सिमाइजेस द प्रॉफिट. ठीक आहे, प्रॉफिट आपल्याला वाढवण्यासाठी मदत करत असतात सगळ्या कंपन्या. ठीक आहे, देन आहे रिस्क आणि अनसर्टनिटी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये अनप्रिडिक्टेबिलिटी असते. ठीक आहे, काय फ्युचर आउटकम होणार आहे माहित नसते, आणि हाऊ बिझनेसेस शुड रिस्पॉन्ड टू अनसर्टनिटी इन डिसिजन मेकिंग इज कॉल्ड, काय म्हणतात आपल्याला, रिस्क अँड अनसर्टनिटी मध्ये डिसिजन मेकिंग म्हणतात. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द फंडामेंटल कन्सेप्ट्स इन अपॉर्च्युनिटी कॉस्ट, मार्जिनल अनालिसिस, डिमांड अँड सप्लाय, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, इक्विलिब्रियम, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, रिस्क अँड अनसर्टनिटी. असे बरेच काही आहेत, पण इम्पॉर्टंट एवढे 7-8 आहेत. ठीक आहे, क्लिअर आहेत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहेत? रिप्लाय द्या थोडं. हो सर. ठीक आहे, येस सर. बघा नेक्स्ट आपण बघणार आहोत व्हॉट इज फर्म. ठीक आहे, फर्म म्हणजे काय. ठीक आहे, फर्म म्हणजे काय असतं, एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन असतो, ते कशासाठी, कमर्शियल ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज असतं. काय करतं त्यांना, प्रोडक्शन करतं, डिस्ट्रीब्युशन करतं, ठीक आहे, आणि प्रॉफिट घेत असतं. ठीक आहे, कमर्शियल पर्पजसाठी. ठीक आहे, त्याचं उद्दिष्टच असतं एखाद्या बिझनेसचं प्रोडक्शन करणे, डिस्ट्रीब्युशन करणे आणि प्रॉफिट अर्न करणे. ठीक आहे, दिस इज अबाउट द फर्म. ठीक आहे, बघा ह्याची डेफिनेशन काय, फर्म इज अ बिझनेस ऑर्गनायझेशन दॅट एंगेज इन अ कमर्शियल ॲक्टिव्हिटी सच एज प्रोड्युसिंग गुड्स अँड सर्व्हिसेस इन ऑर्डर टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट अर्न करण्यासाठी गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करणे. ठीक आहे, फर्म्स युजेस व्हेरियस रिसोर्सेस लाईक लेबर, कॅपिटल, रॉ मटेरियल टू क्रिएट व्हॅल्यू फॉर कंझ्युमर्स. कंझ्युमर्सला व्हॅल्यू देण्यासाठी हे मदत करत असतात. दे कॅन रेंज इन साईज फ्रॉम स्मॉल अँड लोकल बिझनेसेस टू द लार्ज एमएनसी. ठीक आहे, स्मॉल शॉप आहे आपल्या गल्लीमधला, ठीक आहे, आणि दिल्लीमधली कंपनी आहे, ठीक आहे, एमएनसी आहे. ठीक आहे, इट इज ऑल अबाउट फर्म. ठीक आहे, शॉप म्हणजे पण फर्म आहे आणि मोठी एमएनसी म्हणजे पण फर्म आहे. ठीक आहे, आता ह्या फर्मचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपल्याला. सगळेच फर्म आपल्याला काय करत असतात, प्रॉफिटसाठी वर्क करत असतात. ठीक आहे, तर त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असतात बघा, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, जास्तीत जास्त प्रॉफिट केला पाहिजे, जास्तीत जास्त ग्रोथ केलं पाहिजे, मार्केटमध्ये आपले ऑपरेशन एक्सपांड झाले पाहिजे, मार्केटचं शेअर वाढलं पाहिजे, आपले जास्तीत जास्त प्रोडक्ट पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला लॉंग टर्म प्रॉफिटेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी पाहिजे. दिस इज अबाउट द ग्रोथ मॅक्सिमायझेशन. देन सेल्स. ठीक आहे, सगळ्यात मॅक्सिमम इन्क्रीज सेल्स केलं पाहिजे, प्रॉफिट पर रिव्हेन्यू वाढवला पाहिजे. ठीक आहे, आणि मॅक्सिमम इकॉनॉमी ऑफ स्केल म्हणजे लार्ज स्केलवरती तुम्ही एक्सपांड झालं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू द सेल्स. ठीक आहे, हे सांगता आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेल्स वाढवणे, ग्रोथ वाढवणे, प्रॉफिट वाढवणे, मार्केट शेअर वाढवणे. ठीक आहे, समजा पार्लेची आणि समजा ब्रिटानिया कॉम्पिटिशन आहे, कुणाचं जास्त आहे मार्केटमध्ये शेअर्स तुम्हाला माहित असेल, कुणाचं जास्त आहे, ब्रिटानिया चालतो का पार्ले चालतो मार्केटमध्ये, पार्ले चालतो, म्हणजे पार्लेचं मार्केट शेअर जास्त आहे. तरीही पार्लेला वाटतं की आपण अजून एक्सपांड करावं. ठीक आहे, तर मेजरली आपल्या इंडियन मार्केटमध्ये एक माझ्या अंदाजानुसार एक 30 to 40% शेअर आहे. ठीक आहे, पार्लेजी एकटंच कॅप्चर करून ठेवतो, बाकी ब्रिटानिया वगैरे 5-10% मध्ये आहेत. ठीक आहे, तर हे असं एक्सपान्शन करायचं असतं प्रोडक्टला, मॅक्सिमम लोक आपलंच प्रोडक्ट केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होतं, हे कॉम्पिटिटर्स वगैरे काय होतात, आउट ऑफ मार्केट होतात. ठीक आहे, परफॉर्म त्यांचं व्यवस्थित होत नसतं. ठीक आहे, देन सस्टेनेबिलिटी आणि CSR. ठीक आहे, तुम्हाला मी CSR सांगितलं, प्रत्येक बिझनेसला प्रोड्यूस करण्यासाठी तो इन्व्हायरमेंटला डॅमेज करत असतो, इन्व्हायरमेंटल डॅमेज. ठीक आहे, त्या इन्व्हायरमेंटल डॅमेजचे आणि आपल्या जागतिक सर्व समाजासाठी एक बेनिफिट म्हणून एक सोसायटी आपल्याला काय करायचं लागतं, CSR स्कीम लागते, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, ह्याच्या अंतर्गत आपल्याला काय करावं लागतं, समाजासाठी भलं करण्यासाठी मदत करावं लागते, वेलफेअर करण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही एज्युकेशन देऊ शकता, हेल्थमध्ये देऊ शकता, तुम्ही इन्व्हायरमेंटसाठी काम करू शकता, तुम्ही सिनियर सिटीजन्स, तुमचे हे सर्व जे डिसेबल लोक आहेत त्यांच्यासाठी काम करू शकता. कुठेही करा, सोशलमध्ये जिथं सरकार पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तुम्ही काम करा, जेणेकरून तुमच्या बिझनेसचा पण अर्थ राहील. ठीक आहे, द फर्म्स टुडे हॅव ऑब्जेक्टिव्ह इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, इथिकल प्रॅक्टिसेस अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ते कशासाठी लागतं, मेंटेनिंग अ पॉझिटिव्ह रेप्युटेशन अँड कॉन्ट्रीब्युटिंग टू सोसायटी वाईल अचिव्हिंग प्रॉफिट. ठीक आहे, प्रॉफिट पण अचीव्ह करायचं आणि आपल्या देशातल्या सर्व कम्युनिटीचं, सर्व सोसायटीचं भलं पण करायचं आपल्याला. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द CSR. ठीक, आणि मॅक्सिमम फर्मचं ऑब्जेक्टिव्ह असतं सर्वायवल. ठीक आहे, सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणतो आपण, जो मार्केटमध्ये टिकेल तोच जिंकेल आपण असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामुळं हायली कॉम्पिटेटिव्ह मार्केट झालेलं आहे आजकाल, वोलेटाईल मार्केट झालेलं आहे, वोलेटाईल इंडस्ट्रीज झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं प्रत्येक बिझनेसला आपल्याला सर्वाईव्ह करणं, जिवंत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काही स्टेप्स घेणे, लॉंग टर्म थिंकिंग करणे, प्लॅनिंग करणे, स्ट्रॅटेजी बनवणे
आणि शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या मागे न लागता लॉंग टर्म सस्टेनेबिलिटीकडे लक्ष दिलं पाहिजे. दिस इज ऑल अबाउट द सर्वायवल. आणि सगळ्यात शेवटी आहे, सर्व करत असताना कस्टमरला कुठेतरी विसरलं नाही पाहिजे. ठीक आहे, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन शुड बी द की गोल. ठीक आहे, की गोल पाहिजे तुमचं, आणि त्यामुळे कस्टमरची लॉयल्टी वाढणार आहे, रिपीटेड बिझनेस होणार आहे आणि ब्रँडची व्हॅल्यू वाढणार आहे, ग्रोथ होणार आहे. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द फर्म. ठीक आहे, क्लिअर आहे फर्म अँड फर्मचे ऑब्जेक्टिव्ह. येस सर. ठीक आहे, देन आपण आज बघणार आहोत फर्मच्या थेरीज आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट थेरीज आहेत. ठीक आहे, फर्म थेरीज. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन थेरी. इम्पॉर्टंट 10 मार्क्सला येतं प्रॉफिट मॅक्सिमायझेशन थेरी. ठीक आहे, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन थेरी काय म्हणतात, मॅक्सिमम प्रॉफिट केला पाहिजे. ठीक आहे, बघा काय म्हणतात, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन थेरी पोज दॅट प्रायमरी गोल ऑफ फर्म इज टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट बाय प्रोड्युसिंग द क्वांटिटी ऑफ आउटपुट वेअर मार्जिनल कॉस्ट इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू. ठीक आहे, दिस इन्श्योर द फर्म कॉस्ट फॉर प्रोड्युसिंग वन ॲडिशनल युनिट एक्झॅक्टली कवर्ड बाय द रेव्हेन्यू इट जनरेट्स. म्हणजे काय, समजा तुम्ही आता सांगितलं एक प्रोडक्ट तुम्हाला जनरेट करायचं, बनवायचं आहे. ठीक आहे, एक प्रोडक्ट जनरेट केल्यानंतर त्या एक प्रोडक्टमुळे असा रेव्हेन्यू झाला पाहिजे की ते आपल्याला आपल्या प्रोडक्टच्या कमीत कमी आपला प्रोडक्ट बनवण्यासाठी जेवढा खर्च लागला तेवढा तर निघाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मार्जिनल कॉस्ट म्हणजे आता सांगितलं एक ॲडिशनल प्रोडक्ट बनवण्यासाठी किती खर्च लागतो, दॅट इज मार्जिनल कॉस्ट इक्वल टू मार्जिनल रिव्हेन्यू. ठीक आहे, तुमचं एक प्रोडक्ट बनवून विकल्यानंतर जेवढा रिव्हेन्यू भेटतो ते कमीत कमी ॲटलिस्ट ह्या दोघांचे इक्वल पाहिजे. ठीक आहे, मार्जिनल कॉन्ट्रीब्युशन इक्वल टू मार्जिनल रिव्हेन्यू. इट इज ऑल अबाउट द काय असतं प्रॉफिट मॅक्सिमायझेशन थिअरी. ठीक आहे, की अजम्पशन्स काय त्याच्यामध्ये आपल्याला रॅशनल बिहेवियर. ठीक आहे, रॅशनल बिहेवियर काय करायचं आहे की सगळ्याच फर्म्स ऍक्ट करतात मॅक्सिमायझिंग प्रॉफिटसाठी करण्यासाठी आपल्याला ते रॅशनल ठेवावं लागेल, आपलं एक पॉझिटिव्ह बिहेवियर ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, आणखी अजून काय करायचं आपल्याला, परफेक्ट कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, फर्म्स आर प्राइस टेकर्स म्हणजे आता बघा ही आपल्याला पुढे प्राइसिंग स्ट्रॅटेजीमध्ये खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे, प्राइस टेकर, प्राइस गिव्हर्स असे कन्सेप्ट आहेत आपल्याकडे. प्राइस टेकर्स म्हणजे काय, बिझनेस असतो, आपण कस्टमर असतो. आता तुम्ही तुळशीबागेत वगैरे गेलात का नाही माहित नाही मला. ठीक आहे, FC रोडला गेलात का नाही माहित नाही मला. ठीक आहे, तुम्ही गेल्यानंतर बघा लेडीजसाठी काय करतो आपण, आपल्याला क्लोथ्स वगैरे असतात. ठीक आहे, क्लोथ्स वगैरे घेण्यासाठी आपण काय करतो, तिथं मल्टिपल शॉप्स असतात, एकाकडं कोण सगळे एक 50-100 शॉप्स असतात. ठीक आहे, क्लोथचे. तर आपण ॲज अ कस्टमर तिथं गेल्यानंतर काय करतो, भैया 100 रुपये का देते क्या, 100 रुपये में देते तो लेते है, बोलता ये मैं 90 में देता हूँ. ठीक आहे, तर तुम्ही काय करणार, प्राइस टेकर्स असतात ते बिझनेसेस जे आहेत ना स्वतःची प्राइस डिक्टेट नाही करू शकत. ठीक आहे, तुम्ही जे म्हणाल 100 म्हणलात 100ला, ते सुरुवातीला 200 सांगणार, तुम्ही 100ला आलात तर ते देणार, म्हणजेच प्राइस टेकर्स आहेत. आणि प्राइस गिव्हर्स काय असतात, ठीक आहे 100 रुपये सांगणार, घ्यायचं असेल घे नाहीतरी जावा. ठीक आहे, घ्यायचं असेल घ्या नाहीतरी जावा, आपल्याला काही फरक पडत नाही. दिस इज द प्राइस गिव्हर्स. ठीक आहे, प्राइस टेकर्स हे असतं प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, कारण कॉम्पिटिशन खूप असतं. ठीक आहे, सेम प्रोडक्ट खूप असतात मार्केटमध्ये. ठीक आहे, परफेक्ट इन्फॉर्मेशन असते बायर्सला. ठीक आहे, प्रत्येक बायर्सला माहित असतं हे क्लोथ किती रुपयाला भेटणार आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू काय, क्वालिटी काय, आणि त्याला सगळं नॉलेज असतं. तेच म्हणजे परफेक्ट इन्फॉर्मेशन. परफेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे प्रत्येक मार्केटचे कॉस्ट आणि त्याच्याबद्दल फुल मार्केटबद्दल नॉलेज असणे इज अबाउट द परफेक्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आता ह्या प्रॉफिट मॅक्सिमायझेशनमध्ये कंडिशन्स असतात. ठीक आहे, शॉर्ट रनमध्ये काय असतं, फर्म्स मॅक्सिमाइज प्रॉफिट बाय MC इक्वल टू MR इफ द प्राइस इज अबोव्ह अवरेज. ठीक आहे, दे कंटिन्यू प्रोडक्शन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर रिव्हेन्यू भेटत असेल, तुमचा रिव्हेन्यू सगळ्या मार्जिनल तुम्ही एक्स्ट्रा बनवण्यासाठी जेवढं घालताय तेवढं भेटत आहे तुम्हाला, तर तुम्ही काय करणार, ते एक्स्ट्रा युनिट बनवण्यासाठी कंटिन्यू करणार. जर तुम्हाला ते रिव्हेन्यू मार्जिनल कॉन्ट्रीब्युशन तुमचं कमी असेल, ठीक आहे, म्हणजे कमी असेल आणि रिव्हेन्यू कमी असेल. ठीक आहे, समजा मार्जिनल कॉन्ट्रीब्युशन तुमचं हाय आहे, ठीक आहे, आणि मार्जिनल रिव्हेन्यू तुमचा कमी आहे, तर तुम्ही काय करणार आहे, रिव्हेन्यू कमी भेटतच नाहीये तर एवढे एक्स्ट्रा पैसे कशाला घालू मी, तर तुम्ही प्रोडक्ट डिस्कंटिन्यू करणार. ठीक आहे, म्हणजे लॉंग रनसाठी काय करणार, सगळे कंपनी फर्म्स काय करणार, ऍडजस्ट करणार ऑल इनपुट्स आणि मेक झिरो इकॉनॉमिक प्रॉफिट इन परफेक्ट कॉम्पिटिशन. ठीक आहे, म्हणजे MC इज इक्वल टू MR, म्हणजे जेवढे लागलेत तुम्हाला पैसे तेवढे निघाले बस झाले, म्हणजे काय झालं, झिरो प्रॉफिट. म्हणजे हे प्रॉफिट मॅक्सिमायझेशनमध्ये सगळ्या कंपनीज काय करतात, झिरो प्रॉफिटकडे त्यांचं लक्ष असतं, कारण त्यांना काय करायचं, न्यू फर्म्स जास्त येतात, कॉम्पिटिशन खूप आहे. कोणी याले 100ला देतो म्हणलं की 80ला देतो, 70ला देतो, 60ला देतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हाय त्या बिझनेसेसचं व्हॅल्यू दुसरीकडे चालली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय म्हणायचं, त्यांना आलं तेवढं बस झालं. ठीक आहे, आपले किराणा शॉप असतात, किराणा शॉप पार्लेजी विकतात, बिचारे 4.5 रुपयाला घेतात, 5 रुपयाला विकतात. ठीक आहे, पण कधी कधी काय होतं, एखादा कस्टमर पुढं घेऊन जातो पण पैसेच देत नाही, तर त्यांना काय, ऑलरेडी जे घातले 4.5 रुपये ते तर भेटले तर बस झाले असं ते बोलतात. ठीक आहे, ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द परफेक्ट कॉम्पिटिशन अँड द प्रॉफिट मॅक्सिमायझेशन थेरी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय डिसएडव्हान्टेजेस आहेत आपल्याला. ठीक आहे, काय आहेत बघा डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे,
सगळ्यात पहिला आहे ॲज्युम रॅशनल बिहेवियर अँड परफेक्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, रॅशनल बिहेवियर सगळ्याचं सेम नसतं आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन सगळ्यालाच नसते. सगळ्याला त्यांचा स्वभाव कसा आहे माहीत नसतो आणि प्रत्येकालाच नॉलेज असेल हे पण नाहीये. ठीक आहे, मग तुम्ही कसं सांगणार आहे की प्रॉफिट मॅक्सिमायझेशन होणार नाही. ठीक आहे, मग ह्याच्याबद्दल त्याला क्रिटिक्स करतात की तुम्ही कसं ॲज्युम करताय रॅशनल बिहेवियर आणि परफेक्ट. तुम्ही फोकस करताय शॉर्ट टर्म प्रॉफिटवरती. ठीक आहे, आणि लॉंग टर्म गोल इग्नोर करतात. ठीक आहे, आणि इग्नोर द मॅनेजरियल गोल्स लाईक ग्रोथ आणि युटिलिटी मॅक्सिमायझेशन. ठीक आहे, तुम्ही ह्याच्यात कन्सिडरच नाही करत. तुमचं फक्त एकच आहे, फर्म ऍक्ट टू मॅक्सिमाइज प्रॉफिट, प्राइस टेकर्स, फुल कॉम्पिटिशन, फुल मार्केट, एवढंच अजम्पशन आहे तुमच्या डोक्यामध्ये. तुम्ही ग्रोथ बद्दल माहिती घेत नाहीये, तुम्ही शॉर्ट टर्म वरती फोकस आहात, तुम्ही रॅशनल बिहेवियर कोणत्या बेसिसवरती कन्सिडर करत आहात. दिस इज ऑल अबाउट द क्रिटिसिझम्स अँड त्याचे कॉन्सेप्ट. ठीक आहे, क्लिअर आहे? क्लिअर आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन थिअरी? ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे मॅरिस ग्रोथ मॅक्सिमायझेशन थिअरी. ठीक आहे, मॅरिस ग्रोथ मॅक्सिमायझेशन थिअरी काय सांगते बघा. सगळ्यात पहिल्याला सजेस्ट करते की फर्म्स एम टू मॅक्सिमाइज देअर बॅलन्स ग्रोथ रेट. ठीक आहे, बॅलन्स ग्रोथ रेट त्यांना मॅक्सिमाइज करायचा आहे रॅदर दॅन जस्ट प्रॉफिट. ठीक आहे, त्यांना ग्रोथ ओरिएंटेड आहे. जसं तुम्हाला मॅरिस ग्रोथ दिसतंय ते आहेत ग्रोथ ओरिएंटेड. ठीक आहे, ग्रोथ ओरिएंटेड आहेत आणि त्यांना काय करायचं आहे, प्रॉफिटवरती जास्त फोकस न करता जास्तीत जास्त ग्रोथवरती करायचे. देअर गोल इज टू ग्रो बोथ डिमांड ऑफ फर्म्स प्रोडक्ट्स अँड फर्म्स कॅपिटल. फर्मचे प्रोडक्ट्स पण वाढले पाहिजेत आणि फर्मची कॅपिटल व्हॅल्युएशन पण वाढलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ग्रोथ करायचे त्यांना. प्रॉफिट इज द सेकंडरी टू देम बट द रीच इज द प्रायमरी फॉर देम. ठीक आहे, की पॉईंट्स काय त्याच्यातले, मॅनेजर्स ऑब्जेक्टिव्ह फोकस ऑन फर्म्स ग्रोथ, सेल्स, कॅपिटल. ठीक आहे, बिकॉज इट प्रोव्हाइड्स लॉंग टर्म स्टॅबिलिटी, जॉब सिक्युरिटी आणि हायर सेल. ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या शॉर्ट टर्म प्रॉफिटवरती फोकस करताय. ठीक आहे, तुम्ही आता प्रॉफिट बनवचाल, उद्या प्रॉफिट बनवचाल. ठीक आहे, परंतु त्या प्रॉफिटच्या नादामध्ये तुमचा बिझनेस कधी बंद पडू शकतो, स्केल नाही होऊ शकणार. ठीक आहे, शॉर्ट टर्मवरती तुम्ही फोकस केला तर लॉंग टर्म कधी अचीव्ह करणार. ठीक आहे, आणि जर तुम्ही लॉंग टर्मवरती अचीव्ह केलं तर तुमचं सेल्स रिव्हेन्यू हे मल्टिपल वाढणार आहे आणि तुमच्या प्रत्येक एम्प्लॉयमेंटला जॉब सिक्युरिटी भेटणार आहे. ठीक आहे, आणि हायर सॅलरीज पण देणार आहेत. ठीक आहे, शेअर होल्डरला सॅटिस्फाय पण करणार, तुम्ही हॅपी करणार शेअर होल्डरला, कारण तुमचं लॉंग टर्म विजन आहे. लॉंग टर्म विजन म्हणजे लॉंग टर्म प्रॉफिट आहे. डेली मिनिमम काही ना काही प्रॉफिट भेटतच जाणार आहे शेअर होल्डरला, त्याच्यामुळे त्याचं एक सॅटिस्फॅक्शन असतं. आणि बॅलन्स असतं. काय असतं बॅलन्स? फर्म्स एम टू बॅलन्स ग्रोथ आणि कॅपिटल, ग्रोथ ऑफ सेल्स आणि कॅपिटल या दोघांचं बॅलन्स करायचे त्यांना, आणि त्याच्यासाठी सस्टेनेबल एक्सपान्शन करायचे. मेन आयडिया काय? ग्रोथ मॅक्सिमायझेशन ग्रेटर दॅन प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. ठीक आहे, तुम्हाला ग्रोथ अचीव्ह करायचे आहे ना की प्रॉफिट. प्रॉफिट इज सेकंडरी. ठीक आहे, प्रॉफिट पण करायचे बट फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज द ग्रोथ. ठीक आहे, म्हणजे मॅनेजर प्रेफर्स ग्रोथ टू प्रॉफिट्स ॲज इट बेनिफिट्स देम पर्सनली, हायर पे आणि स्टेज. ठीक आहे, फर्म्स ग्रो अंटिल रिस्क ऑफ लुझिंग कंट्रोल अँड प्रॉफिटेबिलिटी बिकम्स अ कन्सर्न. ठीक आहे, जेव्हा त्यांच्याकडे रिस्क येतील, त्यांच्याकडे कंट्रोल लूज करत आहेत, त्यांच्याकडे प्रॉफिटेबिलिटी इश्यूज होत आहेत, तेव्हाच त्यांना काय करावं लागणार आहे, प्रॉफिटेबिलिटीवर मॅक्सिमम फोकस करावं लागणार आहे ना की ग्रोथ मॅक्सिमायझेशनवर. ठीक आहे, दिस थिअरी हायलाइट्स हाऊ मॅनेजर प्रायोरिटाइज ग्रोथ फॉर स्टॅबिलिटी, पर्सनल बेनिफिट्स वाईल किपिंग प्रॉफिट सफिशियंट टू सॅटिस्फाय शेअर होल्डर्स. ठीक आहे, प्रॉफिट पण सफिशियंट पाहिजे शेअर होल्डर्सला सॅटिस्फाय करण्यासाठी. ठीक आहे, हे झालं मॅरिस ग्रोथ आपलं मॅक्सिमायझेशन थिअरी. परंतु ह्याच्यात पण काय ड्रॉबॅक्स आहेत? काय ड्रॉबॅक्स आहेत? रिस्क ऑफ ओव्हर एक्सपान्शन. नुसतं एक्सपान्शन करायलाच बोलायला तुम्ही. ठीक आहे, तुमचं त्याच्याबद्दल काय इनइफिशियंटीज असतात, त्याच्यामध्ये काय त्रुटी असतात, ते पण दुरुस्त करायचं बोला. ठीक आहे, नुसतं एक्सपांड करायचं असं नाही चालत. त्याच्यामध्ये काय फ्लॉज आहेत का नाही ते पण आयडेंटिफाय करून त्याला पण हे करायचं चलत चला, बॅलन्स आउट करायचं चलत चला. नुसतं ओव्हर एक्सपान्शन इज द क्रिटिकल फॉर अ बिझनेस, हे लिमिटेशन आहे. देन प्रॉफिट सॅक्रिफाईस. तुम्ही एक्सपान्शनच्या नादाखाली प्रॉफिट सॅक्रिफाईस करतात. ठीक आहे, प्रॉफिटला तुम्ही इम्पॉर्टन्स सेकंडरी देतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं प्रॉफिट लो होणार आहे, विच मे अपसेट शेअर होल्डर दुःखी करणार आहेत. ठीक आहे, देन आहे मॅनेजरियल फोकस. ॲज्युम मॅनेजर ओनली फोकस ऑन ग्रोथ. ठीक आहे, आणि निग्लेक्ट अदर स्ट्रॅटेजीज. ठीक आहे, आणि ह्या मॅरिस ग्रोथमध्ये काय नुसतं ग्रोथ ओरिएंटेड बोललेलं आहे. ठीक आहे, ते मॅनेजरल फोकस दुसऱ्या गोष्टीकडे पण दुर्लक्ष होता कामा नाही. दिस इज ऑल अबाउट द लिमिटेशन. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू ऑल? क्लिअर आहे मॅरिस ग्रोथ? ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला आणखी 3 पॉईंट्स आहेत, 3 ते 4 पॉईंट्स आहेत, जसे की इकॉनॉमिक थिअरी आहे. ठीक आहे, देन आहे आपल्याकडे इकॉनॉमिक थिअरी आहे, देन सेट अँड मॅच बिहेवियरल थिअरी आहे. ठीक आहे, विल्यमसन मॅनेजरल थिअरी आहे. ठीक आहे, देन बॉमल सेल्स रिव्हेन्यू थिअरी आहे. ठीक आहे, देन आहे मार्केट आणि मार्केटचे क्लासिफिकेशन. एवढे पॉईंट्स उरलेले आहेत आपले, आपण हे नेक्स्ट सेशनला कव्हर करूया. इथंपर्यंत काय डाऊट आहे का? इथंपर्यंत काय डाऊट आहे? नो सर. ठीक आहे, तर तुम्ही हे रीड करा. ठीक आहे, आपण नेक्स्ट सेशनला याला कव्हर करूया. ठीक आहे, आता DS चं पण सेशन आहे. हां बोला.
नोट्स भेटतील का? हे असं रेकॉर्डिंग वरच नोट्स नोट्स भेटणार आहेत ना, नोट्स भेटणार आहेत. फायनल टचअप करून तुम्हाला मी नोट्स देतो. याच्यामध्ये काही चुका असतील तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स प्रोव्हाइड नाही करत. ठीक. एक बार लेक्चर झालं, फर्स्ट युनिट कंप्लीट झालं, फर्स्ट युनिट मी चेकअप करेन आणि त्याच्यात काय ॲडिशन असेल तर ते ॲडिशन करून मी नोट्स देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे बेसिक प्रायमरी नोट्स आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन असेल तर ते फर्स्ट युनिट संपल्यानंतर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जसे तसं. ठीक आहे. त्याच्यामुळे मी नोट्स अगोदर देत ठीक नाही. आहे सर.